नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना मजेत असाल. आज मी इथे या व्हिडिओच्या मार्फत ते कल्याणमध्ये बुद्ध विहार पाडण्यात आलं त्याचं दुःख व्यक्त करत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ. बुद्ध विहार म्हणजे काय? विहार म्हणजे फक्त 4 भिंती नाही. विहार म्हणजे पंचशिलाचा विचार. विहार म्हणजे समतेचा संदेश. विहार म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना दिलेलं स्वाभिमानाचं घर. ज्या ठिकाणी दुःखी माणूस येऊन शांत बसतो, तिथे लहान मुलं बुद्धम शरणम गच्छामी बोलायला शिकतात. तिथे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. त्या वास्तूला हात लावणं म्हणजे करुणेलाच हद्दपार करणं. प्रश्न फक्त कागदपत्रांचा नाही, कायदेशीर बाबी असतील, नोटिसा असतील, पण प्रश्न असा आहे, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा यांना जी संवेदनशीलता दाखवली जाते ती बुद्ध विहाराला का दाखवली जात नाही? बुलडोझर फिरवण्याआधी तिथल्या लोकांशी बोलता आलं नसतं का? पुनर्वसनाचा पर्याय देता आला नसता का? विकास हवा, पण तो कोणाला चिरडून नको. हा इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न आहे का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी बुद्ध धम्म स्वीकारला कारण तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. आज त्या धम्माच्या वास्तू पाडल्या जातात. उद्या विचार पाडण्याचा प्रयत्न होईल. पण लक्षात ठेवा, विचार करीत बुलडोझर खाली मरला जात नाही. अशोकाचे स्तंभ जमिनीत गाडले तरी त्यावरचं सत्यमेव जयते पुसला जात नाही. मग आता काय करायचं? शांतता राखा, पण शांत बसू नका. संविधानिक मार्गाने लढा द्या. कोर्ट आहे, मीडिया आहे, समाज आहे. प्रश्न विचारा. ज्या अधिकाऱ्यांनी आदेश दिला त्यांना विचारा. हाच न्याय सगळ्यांना लावता का? नवीन विहार उभारू, एक पाडलं तर 10 उभे करू, पण यावेळी कागदोपत्री कायदेशीर इतकं मजबूत की कोणी हात लावायची हिंमत करणार नाही. बुद्धाला कृतीत आणा. विहार पाडलं म्हणून रडत बसण्यापेक्षा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ज्ञान हेच आपलं खरं विहार आहे. शेवटी एकच सांगतो, वीट आणि सिमेंटचं विहार पुन्हा बांधता येईल, पण मनातलं विहार कोणी पाडू शकत नाही. जोपर्यंत एक तरी माणूस पंचशील पाळतो तोपर्यंत बुद्ध जिवंत आहे, आणि बुद्ध जिवंत आहे तोपर्यंत आम्ही हरलेलो नाही. चला एक प्रतिज्ञा घेऊया. आम्ही दोषाने नाही, विवेकाने उत्तर देऊ. आम्ही पाडणाऱ्यांपेक्षा बांधणाऱ्यांच्या बाजूने उभे राहू, कारण आमचा बुद्ध हिंसेचा नाही, करुणेचा आहे. जय भीम. नमो बुद्धाय.